संगीता वन्नी पडळकर लोकनाट्य तमाशा मंडळ. तर या मंडळाचे जे काही मालक आहेत तर त्यांची आपण थोडक्यात आज मुलाखत घेणार आहोत. तर नमस्कार, तुमचं नाव काय? मोहन वन्नी पडळकर. बरं, तमाशा या क्षेत्रामध्ये तुमचं पहिलं पाऊल म्हणजे किती साली किंवा तुमची सुरुवात तमाशा क्षेत्रामध्ये कशी झाली? माझी तमाशा क्षेत्रामध्ये सुरुवात अशी झाली, मला पहिल्यापासून कलेचा छंद म्हणजे पहिल्यापासून भजनाची आवड. भजनाच्या आवडीनंतर भजन करता करता मी बँडमध्ये गायला गेलो आणि बँडमध्ये गायला जात असताना एक सातारचे तमाशा मालक होते, पापा मास्तर सातारकर यांनी मला पाहिल्यानंतर त्यांनी त्या तमाशात आणल्यानंतर ते तमाशा करत करत 1-2 वर्ष ते पापा मास्तर. वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही तमाशाला सुरुवात केली? वयाच्या 25व्या वर्षी मी तमाशात पदार्पण मग केलं. त्यावेळेस तुमचं वय काहीतरी करून दाखवण्याचं होतं. मग हे क्षेत्रात कसं काय वळला तमाशा? मग काय लोक म्हणतात की तमाशा चांगला नसतो, वाईट असतो. तर त्या काळात तुम्हाला ही तमाशाची गोडी कशी काय लागली? नाही ते कोणीही काय, मला छंदच होता, मला एक आवड होती. आपल्याला वाटत होतं आपण तमाशात जावं. मी 3 अंकी नाटकात जे गावोगावी नाटकं होत्या त्याच्यात पहिलं काम केलं. आमच्या गावामध्ये 3 अंकी नाटक दरवर्षाला यात्रेला व्हायची. त्यावेळेस मी पुढाकार घेऊन ते मंडळ स्थापन करून आम्ही ती नाटकं करायचो. मग नाटक करता करता हे आपोआपच ह्या कलेकडे वळत गेलो. गावात तमाशा कोणाचाही यात्रेला आला की आपलं बघत बसायचं. त्यांची विचार सुरुवातीचा तुमचा तमाशा म्हणजे कोणाच्या तमाशात तुम्ही सुरुवातीला काम केलं? पापा मास्तर सातारकर. पापा मास्तर सातारकर. मग त्याच तमाशामध्ये सुरुवातीला तुम्ही काम करायला सुरुवात केली. मग त्यावेळेचा अनुभव कसा होता तमाशा त्या काळातला? हो, त्यावेळेस एकदम मस्तच होता. म्हणजे प्रेक्षक वर्ग सुद्धा त्यावेळेस चांगला होता. जुनी गाणी त्यावेळेस असं तुमचं व्हरायटी साधा एको सुद्धा नव्हता. एको मिक्सर वगैरे ते नव्हतं. साध्या माईकवर हे तुमचं ऑर्गन, तुमचे पॅड वगैरे हे डिजिटल वाद्य काही सुद्धा नाही. ढोलकी, हलकी, टाळ, तुंतुन आणि ते एक फक्त ट्रिबल. मग त्या तमाशामध्ये तुम्ही नेमकं कुठलं भूमिका किंवा कुठलं काम करत होता? काम वगनाट्यामध्ये करत होतो. गायकचं काम मी करत होतो. वगनाट्यात अजून सुद्धा मी खलनायकाची भूमिका करतो. मग त्यावेळेस एखादं वगनाट्य आठवतंय का की ती भूमिका तुम्हाला फार आवडली होती? असं एखादं कुठलं वगनाट्य? त्यावेळेस एक वगनाट्य असं होतं, तुमचं वसंत मनोरमा म्हणून. त्याच्यात मी ते वसंताची भूमिका करायचो. तिथपासून जी आवड निर्माण करत गेली तर आता मी सरदारकी सुद्धा आपली माझी मी स्वतः करतो. सरदारकी करतो. आता फड मालक आहे म्हटल्यानंतर कुठलंही काम करावंच लागतं. हा, फड मालक म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, कराव्या लागतात. तुमच्या थोडक्यात कुटुंबाबद्दल जरा माहिती द्या. बोला की. म्हणजे तुमच्या कुटुंबाबद्दल मुलं वगैरे काय करतात वगैरे? मुलं माझी सगळी ग्रॅज्युएट आहेत. मुलगा सध्या नोकरीला आहे, तरी मुलगा आमच्या छंदासाठी तो सुद्धा चांगला कलाकार आहे. म्हणजे मी शाळा ग्रॅज्युएट शिकवलं, नोकरीला लावलं. म्हणजे तुम्ही तमाशात काम करत असताना माशाच्या पिल्याला पाण्यात पोहायला शिकवायला लागत नाही. ती आपोआपच कलाकार झाली. घरच्या पार्टीत राहून ती कलाकार झाली. एक मुलगी आणि एक मुलगा. एक मुलगी माझी मुंबईला असते आणि 2 मुलं आता या क्षेत्रात आहेत सध्या. त्यांना आवड आहे या कलेची. आणि माझी पत्नी. मग ते फिरत फिरत मी माझं गाव तसं मूळ गाव जावली तालुक्यात दापोवडी म्हणून. मग मी फिरत फिरत ह्या तमाशातून त्या तमाशातून ह्या तमाशात इकडं आलो. त्यावेळेस आमच्या सासऱ्यांची पार्टी होती, बबनराव पडळकर. मग त्यांनी बी आम्हाला इथं बँडमध्ये गाताना हे मला पाहिल्यानंतर ते म्हणले बाबा मुलगा चांगला दिसतोय. मग ते आमच्या आत्ता मंडळी आहे, त्यांची मुलगी. मग त्यांच्या मुलीशी लग्न झालं. ते मी इथं स्थायिक झालो पडळला. आणि स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या पार्टीत काय आता ते वारल्यानंतर आमचा मेहुणा एक ढोलकीपटू चांगला होता, तो वारला. तो वारल्यानंतर आता हे वारसा पुढं चालवायचा कोणी? मला तर खरीचा छंद होता. मग माझ्या मुलाला सांगून मुलानं ह्याच्यात लक्ष घालून ही पार्टी पुढं
चालू ठेवली. मुलांनी तमाशात काम करावं असं येत्या पिढीत नवीन काळातले जे काही कलाकार आहेत त्यांना वाटत नाही, तरी सुद्धा तुमच्या काळामध्ये तुम्ही तुमची मुलं ग्रॅज्युएट करून सुद्धा तमाशामध्ये कलेसाठी ते स्वतः उभा राहतात, किंवा वग असेल किंवा इतर गोष्टी असतील, गाणी असतील, त्यामध्ये स्वतः ते काम करतात. ते असं काय वाटत नाही की काय बाबा हे आपली मुलांनी अजूनही पुढं काही तर करावं किंवा असं काय? नाही, मला असं वाटतं आता कलेच्या बाबतीत त्यांनी कलेच्याच बाबतीत अजून याच्यापेक्षा पुढे जावं. म्हणजे मुलांच्याकडे अपेक्षा म्हणजे तुम्ही ह्या कलेमध्ये सुद्धा त्यांनी कलेमध्ये आम्ही आमच्या पाठीमागे सुद्धा ह्यांनी हाही चालवावं. म्हणजे हाही तुमची ही पार्टी पुढं तुमच्या पिढीकडून आता तुमच्या मुलांच्याकडे ती पुढे चालत जावी अशी तुमची इच्छा आहे? जावे अशी माझी इच्छा आहे. पण सध्याचा तमाशा आता पूर्ण बिघडलेला आहे. पूर्ण आता सध्या तमाशाला आता दिवस राहिलेले नाहीत. तुमच्या काळात तमाशा चांगला होता, प्रेक्षक आता गर्दी आहे पण दर्दी लोक नाहीत. मग ह्याच्यात तमाशा टिकणं आणि तमाशा मालक म्हणून तुमची काय भूमिका आहे? म्हणजे काय वाटतं तुम्हाला? तमाशा काही झालं तरी हा टिकलाच पाहिजे आणि टिकवलाच पाहिजे. पहिली लोककला परंपरा या महाराष्ट्रात तमाशाचीच होती आणि तो तमाशा चांगल्या तऱ्हेनेच चालला पाहिजे. प्रेक्षकांना, दर्दी लोकांना, काय प्रेक्षक आत्ताचे आहेत त्यांना सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे, तमाशा कला ही आवर्जून पहा. तमाशा म्हणजे नुसता तमाशा नाही, त्याच्यातनं ज्ञान प्रबोधन सुद्धा आम्ही करतो. तमाशात काय आहे काय नाही हे कळलं पाहिजे. आत्ता काय आत्ताची पब्लिक नाही, त्यांना वगनाट्य आवडणार नाही, गणगवळण आवडणार नाही, गाणी लावा गावींनी. आपण टीव्हीला सुद्धा पाहतोय आता प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, कानाला हेडफोन आहे, सगळं कळतंय. मोबाईलमुळे जरा थोडं तमाशाला जरा थोडं विदागी किंवा त्याचे मिळणारे सुपारी जरा कमी आल्यासारखं वाटतंय का? कमी. आणि यंदा काय झालंय म्हणते का, यंदा या आचारसंहितेमुळे तर फारच म्हणजे सगळ्याच पार्ट्यांचं, आमचंच नाही सगळ्याच पार्ट्यांचं बरंचसं नुकसान झालं. आम्हाला म्हणावं तसा यंदा यात्रेंचा किंवा गावांचा प्रश्न म्हणजे आचारसंहिता फटका तमाशा मालकाला किंवा तमाशाला बसलेला आहे. भरपूर मग याचा कुठेतरी शासनानं सुद्धा थोडा विचार केला पाहिजे. शासनानं विचार केलाच पाहिजे. आणि नाही केला तर काय काय तुम्हाला सांगतो, काय काय फड मालकांना अशी वेळ आहे, फास लावून घेतील अशी वेळ आहे. आता आम्ही पाहिले की बरेच तमाशे आहेत की काही तमाशा मालकांना विचार तर ते म्हणजे फक्त नावासाठी आता आमचं चाललंय. कारण जे पैसे काढले ते काय सगळेच पैसे व्याज त्याचा विचार केला तर फक्त नाव राहावं म्हणून तमाशेत. येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते म्हणले तमाशे नामांकित तमाशे सुद्धा बंद होतील अशी अवस्था आहे. अवस्था आहे, अगदी खरं आहे, अवस्था होईल. पण त्याच्यातून सुद्धा तमाशा मालकांनी म्हणजे गळटून न जाता, नाराज न होता ही पारंपरिक कला ही जोपासलीच पाहिजे, चालू ठेवली पाहिजे. आणि त्याला महत्वाचं आत्ता सध्याच्या परिस्थितीत पहिल्यांदा शासनानं मदत केली पाहिजे. ठराविक असं पॅकेज किंवा छोटा तमाशा असेल मोठा असेल त्याच्यानुसार थोडं शासनानं सुद्धा मदत केली पाहिजे, तर ही कला कुठेतरी जिवंत राहील. नाही तर अन्यथा भविष्यामध्ये तमाशा फक्त नावाला, पुस्तकात, शब्दाला किंवा त्या पुस्तकातच राहील. तमाशा हा जो म्हणतो की आपण जिवंत कला म्हणतो, ही कला नामशेष पाहायलाच मिळणार नाही. बरं, हे झालं तमाशाच्या बाबतीमध्ये सगळं तुमचा इतिहास वगैरे सांगितला वगैरे. तर सध्याचं आता जे चाललेले जे काही आचारसंहिता आहे याच्यामध्ये टायमिंगचं वगैरे, तर शासनानं येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा कुठेतरी त्याचं नियमावलीत कुठेतरी बदल केला पाहिजे, तर हे तमाशा पाहिजे, करायला हवा होता. कारण त्या नियमावलीमुळं टायमिंग जे आहे ते चुकीचं दिलेलं आहे मला, आणि चुकीचं दिलं म्हणून त्यामुळं काय करतात, गावगावच्या यात्रा कमी त्या विचार करतात की बाबा एवढे पैसे द्यायचे आपण, त्या पैशाचा त्यांना मोबदला मिळत नाही, त्यांची मनकरमणूक होत नाही. मग याच्यात थोडासा बदल म्हणजे त्यांनी आता काय सीझन संपतच आलेला आहे, पण इथून पुढं तरी बाबा निदान 10च्या 12 तरी करावे. हा, म्हणजे टायमिंगचं कुठंतरी तुम्ही तमाशामध्ये काम करत असताना काही खलनायक तुम्ही रंगवले असतील, काही सोंगाड्यांची भूमिका वगैरे चांगल्या पद्धतीने केल्या असतील, की राजा असेल किंवा प्रधानजी असेल, त्यामध्ये काही शिपाई असतात, अशा वेगवेगळ्या भूमिका तुम्ही केल्या असतील. ह्या सगळ्या भूमिकामध्ये तुम्हाला तुमच्या मनाला किंवा अशा कुठल्या पात्राला तुम्हाला चांगला न्याय दिला आणि ते पात्र तुम्ही फार चांगलं केलंय आणि ते अजूनही तुम्हाला ते पात्र आठवतं, असं कुठलं पात्र आहे का एखादं? ते नाथा मास्तरांचं एक वगनाट्य आहे. ते वगनाट्य म्हणजे सक्का भाऊ बहिणीचा पक्का वैरी, अर्थात वेडी झाली बाळासाहेब.
त्या वगनाट्यामध्ये मी स्वतः खलनायकाची भूमिका केली आणि ती भूमिका मला भावली आणि अजून सुद्धा त्याच पद्धतीने ती भूमिका मिळते. मग ते वगनाट्य वगैरे तुम्ही जर कधीही तुम्हाला करायला लावलं तर तुम्ही ती कधीही त्याची 100% तमाशा जे आता जे सध्या दिवस फार बदललेत, सगळं बदल झाला, हे सगळं खरं असलं तर तमाशाच्या कलेसाठी काही काही लोक तुम्हाला बरीच मदत करणारे सुद्धा असतील. काही लोक म्हणत असतील की तुमचा तमाशा चांगला आहे वगैरे, किंवा एखादा लांबून व्यक्ती आल्यानंतर म्हणत असेल की तुमचा तमाशा पाहिला, तुम्हाला फार आवडला, असं म्हणल्यानंतर तुमच्या काही वेळा काय मनाला बरं वाटतं का? आनंदच होतो ना, कारण यावर्षी माझ्या तमाशाला प्रत्येक गावात प्रोत्साहनच मिळालं. प्रत्येक गावात आम्हाला सांगितलं 1 नंबर कार्यक्रम तुमचा आहे, प्रत्येक गावात आतापर्यंत. आता सध्याच महागाई वाढली, सगळे वाढले, मुलींचे नाईटचे ते काय म्हणतात त्याला, की त्यांचे दर वगैरे वाढले वगैरे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तमाशा मालक म्हणून तुम्हाला फार त्याचा त्रास होत असेल. सगळी घडी बसवणं म्हणजे फार अवघड असेल. थोडं भांडवल नाही. आज लेडीज 10-12, कलाकार 15-16 आणि 3 गाड्या आहेत माझ्याजवळ. साऊंड सिस्टीम, जनरेटर, म्हणजे यांचा खर्च भागवता नाकीनं भरपूर त्रास होता आम्हाला. आता आम्ही काय बघतोय की काही तमाशे काय करायला लागलेत की सुपाऱ्या मिळवण्यासाठी एजंट नेमतात. काही वेळेला ते दर एकदम जिथं 80,000 एखादा तमाशा जर दिवसा सुरू असेल तर तो 60-40 किंवा दर कमी करण्याचे सुद्धा प्रकार सुरू आहेत. तर हे तमाशा तुमच्या ह्याच्यामध्ये, तमाशा मंडळ किंवा याच्यामध्ये कुठं तर तुमची एकी किंवा असा काय प्रकार आहे का, किंवा त्याची एक लॉबी वगैरे? आता बोलणार, आता मी तुमच्याजवळ बोललो, समजा एकी करायची, हे करायचे, तेवढं पुरतं बोलता सोडून देतात. कोणाचं म्हणजे याच्यात एकी हा प्रकार राहिले. त्यात कसं आहे की काही तमाशाला फार मोठं नुकसान असं होतं. सर तुम्हाला सांगायचं म्हणलं, आता मी समजा या गावामध्ये 1 लाख रुपये घेतले, तर दुसरा तमासगीर येऊन त्यांना काय म्हणणार, 1 लाखाला कशाला द्यायलेत त्यांना? म्हणजे एक तमासगीराचेच पाय ओढतोय, हा असा प्रकार सुरू झालेला. पाय ओढतो तो काय म्हणणार, मी 50,000. याच्यामुळे नुकसान हे तमासगीर किंवा तमाशा पार्टीचं भविष्य फार अवघड आहे. हो, अवघड आहे. नमस्कार. तुम्ही दिलेली माहिती किंवा आज सध्याचा असलेला तमाशा, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण थोडक्यात भाष्य केलेलं आहे. तुम्ही बरीच माहिती तुमच्या कुटुंबाबद्दल सांगितली, किंवा तमाशा सध्याची असणारी परिस्थिती फार बिकट आहे आणि या तमाशामध्ये एखादा फड टिकवणं म्हणजे तमाशा मालकाची चाललेली कसरत ही फार दयनीय अवस्था आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा तमाशा तुम्ही आता टिकवताय, ह्याला फार महत्त्व आहे. तर आमच्या चॅनलतर्फे आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुम्हाला तुमच्या असणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही थांबतोय.